मूलं गुरुपदा मंत्रमूलं गुरुवाक्य मुक्तिमूलं गुरुरूपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मंगलानां सुतं देवं ज्ञानविवर्धनं पार्वती नंदनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमं केवलं ज्ञानमुक्ति लोकातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यालक्ष्यम् एकं नित्यं मूलं जलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुचं नमामि। श्री गुरुचरणतापे पुण्यपापे जाले यवंसं तीर्थे ज्ञान गंगे न्याय शुभाशुभाता भावना राम झाली निशिदिन गुरुराया मंदी जोपाली जय जय रघु समर्थ राजा सगुणासी रामेश महाराज राजा सगुणासी भवसे महाराज राजा सगुणासी उल्लंघन महाराज राजा सगुणासी काणिसिकेश महाराज राजा सगुणासी सरस महाराज राजा सगुणासी रणजीत महाराज राजा सगुणासी हरिश्चंद्र महाराज श्री गुरुदेव दत्त रामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक 14 समास 5वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रंजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः। श्रीराम मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती ते अर्चना म्हणजे देवाचं अर्चन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे। नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने ज्ञाना पाचवी भक्ती ब्राह्मण अगदी पूजना साधू संत पूजना यती महानुभावा व गाई स्त्री पूजन ज्ञाना पाचवी भक्ती पाषाण मूर्तिका पूजन चित्रलेख सत्पात्र पूजन आपले गुरुचे देवार्चन ज्ञाना पाचवी भक्ती। शिव्या सप्तमी गीत नामांकित शालिग्राम चक्रांकित लिंके सूर्यकांत रोमकांत बाळ तांबळे नर्मदे भैरव भगवती मल्हारी मुंजा नृसिंह संपरी नागनाणी नाना परी पंचायत पूजा गणेशा शारदा विठ्ठलमूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडवमूर्ती श्रीरंग हनुमंत गरुडमूर्ती देवार्चना पूजाव्या सकुर्म वराणमूर्ती नृसिंह हवामन भार्गवमूर्ती रामकृष्ण मूर्ती देवार्चना पूजाव्या नारायण माधव मूर्ती गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती त्रिविक्रमावासन श्रीधर मूर्ती दामोदर संदर्शन वासुदेव मूर्ती अनिरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती अदक्ष जनारसिंह अच्युत मूर्ती जनार्दन आणि देवराजानंद मूर्ती भगवत जगदीश मूर्ती शिवशक्तीची बौद्ध मूर्ती देवतार्चन पूजाव्या। नारायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण नारायण श्रीहरी नारायण
ईश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंडवसती त्याचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी वेगळे कुलधर्म सोडून उत्तम अथवा मध्यम करीत जावे जात माता माया राणी बाळा बकुळा मनोरंगिनी पूजा मागणी जोगिनी कुलधर्मे करावी नाना तीर्था क्षेत्रात जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे नाना प्राणी अर्चावे परमेश्वराची गंधाक्षते पुष्प परिमळ द्रव्ये भोगले बुद्धी असंख्याते निरंजने कर्तृत्वाची नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूळ प्रकार दक्षिणा नाना अलंकार फुलवरे वनमाळा छत्रे सुखा सने नाही मेघ रमले सूर्यपाने दिंड्या पुटाका निशाणे काळगोळ मृदुंग नाना वाद्य नाना उत्सव नाना भक्त समुदाय गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती सरोवरे नाना देवाने शिखरे राजगणे मनोहरे पूजावणे मंडप धर्मशाळा देवद्वारी परशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री नाना पडदे मंडप चालवले नाना रत्न घोष भगवती वरवे नाना देवालय समर्पावे असे बोले शपथे अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारची नेतृत्वाने पुष्पवटिका तापस्याच्या फळवटिका ऐशी पूजा जगन्नायका त्याचा सांग समर्पावी चरितामध्ये पदके चक्रे चक्रे ओढल्या चिकडे सामोरे नवाळी समर्पावी गंधवृद्ध आणि वांदरे गाई म्हशी वानरे नाना पदार्थ आणि ते पुढे निर्वाळे समर्पावी कायावाचा आणि मने चित्तवित्त जीविताने सगळे भगवान वर्चने नाना वचन शक्ती सचिन सद्गुरूचे भजन असावे अनन्य या नाम भक्ती भजन अजबी भक्ती वैसी पूजा न घडे करवी तरी मानस पूजा करीत जावी मानस पूजा करत व्हावी परमेश्वराशी ने भगवंतास पूजावे कल्पुनी सर्वही समर्पावे मानस पूजेचे जाणावे लक्षण विसरे जे आपणास पाहिजे ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे तुझे मानस पूजा तुझी श्रीदास बोले पुरुषशी संवादे वचन भक्ती नाम समाज पंचम राजा सगुणा सिद्धरामे राजा इमारत वासुला नामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशकचौथा समाज वाचवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रंजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरचंद्रेश्वराय नमः श्रीराम आता झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती भक्तीचे अर्चन म्हणजे देवार्चन शास्त्रोक्ती पूजा विधान केले पाहिजे नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने यांना पाचवी भक्ती हे ब्राह्मण अग्निपूजन साधू संत अति पूजन यती महानुभाव गायत्री पूजन गाना
वाटते गुरुचे देवा